आजच्या कार्यक्रमासाठी जे काही विद्यार्थी आलेले होते वक्तृत्व स्पर्धेसाठी, त्यांची सगळ्यांची तयारी खूपच चांगली होती. विषयाचं वैविध्य होतं त्यांच्या बोलण्यामध्ये आणि म्हणजे आम्हाला रिझल्ट लावताना असं खूप ओढाताण झाली आमची की कोणाला बक्षीस द्यायचं, कोणाला नाही द्यायचं. त्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने आपले विचार मांडले. ज्यांना बक्षीस मिळालेलं नाही आहे त्यांनी प्रयत्न कमी केलेला आहे असं नाही, पण काही जणांचं काय म्हणे आपण बोलताना थोडासा कॉन्फिडन्स लो झाला, काही मुलं विसरली. जेवढी सहज संवादी शैली असायला हवी होती ती त्यांना थोडी जमली नाही. ती पुढच्या वेळेला ते नक्की जमवतील आणि पुन्हा पुढच्या वर्षी तेवढ्याच उमेदीने स्पर्धेत भाग घेतील अशी मी आशा ठेवते. आणखीन काही गोष्टी मला आवडल्या की मुलांनी हे सगळे विषय आजच्या काळाशी जोडून घेतले. म्हणजे मी कॉलेजमध्ये शिकवत असताना मी सतत पुस्तकातले धडे, कविता आजच्या काळाशी रिलेट करून सांगण्याचा प्रयत्न करत असते. तेच मला इथे विद्यार्थ्यांच्या भाषणातून पण ऐकायला मिळालं, त्यामुळे मला खूप बरं वाटलं. म्हणजे संतांची कामगिरी सांगत असताना आधुनिक संत त्यांची पण नावं विद्यार्थ्यांनी घेतली, ते मला खूप आवडलं. सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे खूप मुलांनी सांगितले. थोडा समतोलही साधायला हवा आपण, म्हणजे तोटे कमी करून फायदे कसे वाढवता येतील याविषयी थोडंसं मुलांनी बोलायला हवं होतं. पण ते फायदे आणि तोटे असं दोन कंपार्टमेंट करून टाकल्यामुळे त्यांना ते थोडंसं जोडून घ्यायला थोडं अडचण आलेली मला दिसली. आणि जबाबदार नागरिकत्व त्याचं जे काही विश्लेषण मुलांनी केले ते अत्यंत योग्य आणि रास्त होतं. म्हणजे त्यांना स्वतःलाही सुद्धा आपण नागरिक आहोत म्हणजे काय आहोत याचं भान आहे हे त्यांच्या भाषणातूनही मला जाणवलं. आणि आणखीन एक विषय होता मानवतेचा शत्रू माझ्या मते. तर बऱ्याच मुलांनी म्हणजे हे जे काही शत्रू सांगितलेत, आळस, अहंकार, पण हे सगळे कोणाशी रिलेटेड आहेत? शेवटी ते माणसाशी रिलेटेड आहेत. म्हणजेच माणूसच माणसाचा शत्रू आहे हे सुद्धा त्यांच्या विवेचनातून उत्तम प्रकारे आलेलं मला जाणवलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या स्पर्धकांनी जे काही आपले विचार मांडलेले आहेत त्या विचारांमध्ये विषयाच्या बाजूने त्या विषयातल्या उपविषयांना सुद्धा स्पर्श करत सर्वांगीण विचार मांडण्याचा प्रयत्न काही विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने केलेला मला जाणवला. काही विद्यार्थ्यांना थोडंसं उच्चारांवर काम करावं लागेल असं वाटतंय. वाक्यरचना काही ठिकाणी मला तुटक जाणवल्या. ते तुम्ही प्रयत्नपूर्वक दरवेळेला जेव्हा स्पर्धेत भाग घ्याल तेव्हा त्या त्रुटी तुम्ही कमी नक्कीच कराल असं मला अपेक्षा आहे. त्याच्यानंतर एक मी सांगेन की एक विद्यार्थी अशी होती की जिने लिस्टमध्ये विषय नसलेला विषय घेतला होता. तर असं करू नका. आपल्याकडे आलेली जी लिस्ट आहे विषयांची ती विषयांची लिस्ट एकदा पुन्हा नीट पाहून त्यातलाच विषय आपण जर आपण वक्तृत्व स्पर्धेसाठी जाणार असू तर तोच विषय आपण त्यातला कुठला तरी एक विषय घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि बाकी सगळं मुलं छानच बोललेली आहेत. आणि आता तो रिझल्ट ज्याची तुम्ही फार आतुरतेने आणि उत्सुकतेने वाट बघतायत ते आता सर डिक्लेअर करतील. मी सरांना विनंती करते त्याबद्दल त्यांनी सांगा.